प्रकरण 21. सध्या आम्ही या कार्यात संलग्न आहोत. आमच्या जिज्ञासा आणि उत्सुकतांचं निरसन गुरुदेव प्रायः आमच्या अंतःकरणातच बसून करतात. त्यांचा आत्मा आम्हाला सदैव आमच्या समीप दिसतो. आर्षग्रंथांच्या अनुवादापासून प्रज्ञापुराण लेखनापर्यंत त्यांचं आम्हास मार्गदर्शन अध्यापकासारखं लाभलं. आमची वाणी सुद्धा त्यांची शिकवणच उच्चारत राहिली. घोडा जसा आपल्या स्वाऱ्याच्या इशाऱ्यानं चाल आणि दिशा बदलतो, तसंच आमच्या बाबतीतही घडत राहिलं. बॅटरी चार्ज करण्यासाठी ते हिमालयात बोलावतात, तेव्हा सुद्धा काही विशेष असं ते सांगत नाही. सॅनिटोरियममध्ये दुर्बल माणसाचं आरोग्य सुधारतं. हिमालयात तसंच आमच्या अनुभवास आलं. संवाद तर अनेक प्रसंगी होतच असतो. यावेळी सूक्ष्मीकरणाची प्रक्रिया आणि साधन पद्धती तर चांगली समजली. कुंतीनं आपल्यातून 5 देवपुत्रांना जन्म दिला होता. अगदी तसंच आपल्या शरीरात विद्यमान 5 कोश, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशांना 5 वीरभद्राच्या रूपात विकसित करावं लागेल. हे सर्व पूर्ण समर्थ होईपर्यंत या स्थूल देहास त्यांचं घरटं म्हणून ठेवावं, अशी त्यांची आज्ञा होती. आपल्या दृश्य स्थूल जबाबदाऱ्या इतरांवर सोपवण्यासाठी अद्याप शांतिकुंजातच राहण्याचा त्यांचा निर्देश आहे. सावित्री साधनेचे विधान देखील त्यांचे निर्देश मिळताच या निमित्तानं आरंभ केले आहे. आता प्रश्न होता की त्या 5 वीरभद्रांना कोणतं कार्य सोपवावं, ते कशा प्रकारे काम करतील. उत्कट जिज्ञासेमुळे याचं उत्तरही मिळालं. त्यामुळे निश्चिंतता आणि प्रसन्नताही वाटली. आज जगात कितीतरी प्रतिभावान आहेत, ज्यांची वैचारिक दिशा उत्कृष्टतेकडे वळवली तर आज ते करीत असलेल्या कार्यापेक्षाही मोठी महत्वाची कामं ते करू शकतील. आज सर्वच परिस्थिती उलटी झालीय. तिला पुन्हा उलटवून सुलट करण्यास प्रचंड बळ लागेल. हे कार्य आमचे अंग बनलेले वीरभद्र करतील. प्रतिभासंपन्न जनांच्या विचारांची दिशा बदलता आल्यास त्यांचं परिवर्तन खरोखर एखाद्या चमत्कारासारखं बदलेल. इतिहासात यांची अगणित उदाहरणं आढळतात. देवर्षी नारदांनी पार्वती, ध्रुव, प्रल्हाद, वाल्मिकी, सावित्री यांच्या जीवनास वेगळं वळण लावलं. ज्या स्थितीत ते जीवन जगत होते त्यात अनुकरणीय आदर्श स्थापित करून गेले. भगवान बुद्धांनी आनंद, कुमारजीव, अंगुलिमाल, आम्रपाली, अशोक, हर्षवर्धन, संघमित्रा इत्यादींचं मन बदलून टाकलं. त्यामुळेच त्यांची चरित्रही आमूलाग्र बदलून गेली आणि ते जगविख्यात बनले. विश्वामित्रांनी हरिश्चंद्रास सामान्य राजा न राहू देता इतक्या उच्च आदर्शांवर नेऊन बसवलं की त्याचं केवळ नाटक पाहूनच गांधीजी विश्ववंद्य महात्मा बनले. महाकृपण भामाशहा याला संत विठोबांनी अशी अंतःप्रेरणा दिली की महाराणा प्रतापास त्यानं आपलं सारं धन देऊन टाकलं. आद्य शंकराचार्यांच्या प्रेरणेनं मांधाताच्या राजानं 4 धामांची उभारणी केली. एका संतानं प्रेरणा दिली म्हणून अहिल्याबाईंनी कितीतरी तीर्थक्षेत्रात आणि दुर्गम पर्वतात मंदिरं, घाट, जीर्णोद्धार अशी कार्य केली. समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणेनंच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं दुर्घट कार्य सिद्ध केलं. नरेंद्राचा स्वामी विवेकानंद बनवणारे श्रीरामकृष्ण परमहंसच होते. राजा गोपीचंदाच्या मनात वैराग्य निर्माण करण्याचं श्रेय संत भर्तृहरी यांना आहे. अशी अगणित उदाहरणं सांगता येत की कोणा मनस्वी आत्मवेत्यानं प्रतिभावंतांना प्रेरणा देऊन त्यांचं जीवन पूर्ण बदलून टाकलं. अशा महात्म्यांची त्यांना प्रेरणा लाभली नसती तर ते आपल्या जुन्या पुराण्या रूढ मार्गावरच आपल्या पूर्वजांसमान चालत राहिले असते. आमची सुद्धा कथा अशीच आहे. गुरुदेवानी आमचं जीवन जर पालटून टाकलं नसतं तर आम्ही देखील आमच्या पूर्वजांप्रमाणेच पौरोहित्याचा धंदा मांडून त्यातच जीवन खपवलं असतं. आज ज्या स्थानी आम्ही पोचलो आहोत तिथं पोचलोच नसतो. सध्याच्या काळात युग परिवर्तनासाठी विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांची आवश्यकता आहे. आपल्या प्रखर, तर्कशुद्ध आणि प्रमाणयुक्त विचारांनी लोकांची वैचारिक स्थिती बदलून टाकणाऱ्यांना विद्वानांची आवश्यकता आहे. चैतन्य महाप्रभू, भक्त मीराबाई, संत कबीरा समान आपल्या पदगायनानं जनतेच्या सद्भावना उचंबळून आणतील अशा कलाकारांची गरज आहे. आपल्या धनशक्तीचा उपयोग आपल्याच सुखोपभोगात करण्याऐवजी सम्राट अशोकाप्रमाणे काळाची आवश्यकता पूर्ण करणाऱ्या लक्ष्मीपुत्रांची आज गरज आहे. मार्क्स, रूसो आणि गांधीजी समान राजनीतिज्ञ आज समाजाला हवे आहेत, जे प्रजाजनांना योग्य मार्गाचा अवलंब करण्यास प्रेरित करतील. भावनाशीलांबाबत काय सांगावं.
संत सज्जनांनी न जाणो किती लोकांना आपल्या केवळ सहवासानं लोखंडासारख्या जड जीवांना सोन्यात बदलून टाकणाऱ्या परिसाचं कार्य केलं आहे. आमचे वीरभद्र आता हेच करणार आहेत. आम्ही सुद्धा हेच केलं आहे. लाखो लोकांचे विचार आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांना गांधीजींचे सत्याग्रही, विनोबांचं भूदान कार्यकर्ते आणि बुद्धांच्या परिव्राजकांसमान आपलं सर्वस्व अर्पण करावयास तयार केलं. प्रज्ञापुत्रांची ही प्रचंड सेना हनुमंताच्या वानर सेनेचं कार्य करत असते. आम्ही या लहानच्या जीवनात आपल्या प्रत्यक्ष कृतीनं जिथं राहिलो, गेलो, तिथेच चमत्कार निर्माण केले. मग आमच्याच आत्म्याचे अंश ज्याच्या मागे लागतील त्याला भूताप्रमाणे झपाटून का टाकणार नाही? आगामी काळात अगणित दुष्ट वृत्ती प्रवृत्तींचं निर्मूलन करण्याची गरज पडणार आहे. त्यासाठी कौरवांच्या अक्षौहिणी सेना धाराशायी करणाऱ्या गांडीवधारी अर्जुनाची आवश्यकता भासणार आहे. 1,00,000 पुत्र आणि 1,25,000 नातू असणाऱ्या रावणाची लंका केवळ शेपटीनं आग लावून दहन करणाऱ्या वीर हनुमंताची आवश्यकता आहे. केवळ अंतरंग परिवर्तनानंच असं लोकोत्तर कार्य होऊ शकतं. अमेरिकेचे ऐतिहासिक महापुरुष जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन हे दोघंही अतिशय गरीब कुटुंबात जन्मले होते. तथापि आपल्या अंगभूत गुणांनी आणि कर्तृत्वानं परिस्थितीवर मात करून ते राष्ट्रपती पदावर पोचले. प्रतिभाहीन लोकांची गोष्ट सोडा. ते आपली शक्ती आणि बुद्धी चोरी, डाके, कपट अशा हीन कार्यात लावू शकतात. परंतु ज्यांच्या अंतरंगात उत्कट भावसंवेदना असतील तर ते आपल्या सामान्य पुरुषार्थ प्रयत्नांनी काळाला बदलून कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकतात. स्वामी दयानंद, श्रद्धानंद, रामतीर्थ यांच्यासारखी पुण्यपुरुषांची कितीतरी उदाहरणं आहेत, ज्यांनी आपली विचारांची दिशा बदलली आणि अगणित जनांची जीवनधारा बदलण्याचं सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त केली. सध्या प्रतिभावंतही विलास संग्रह आणि अहंकारपूर्ती यात निमग्न आहेत. त्यातच ते आपली सारी क्षमता आणि शक्ती संपन्नता नष्ट करत आहेत. त्यातून काही थोड्या लोकांनी जरी आपली दिशा बदलली तरी गीता प्रेस गोरखपूरच्या जय दयालजी गोयंदका यांच्याप्रमाणे अशी साधनं उभी करू शकतील जी अद्भुत आणि अनुपम असतील. कोणाची प्रतिभा कशा प्रकारे बदलायची आणि त्याच्याकडून कोणतं कार्य करून घ्यायचं याचं निर्धारण उच्च भूमिकेवरून केलं जाईल. आता जे जागतिक महायुद्ध घडवून मानवी संस्कृतीची राख रांगोळी करू पाहत आहेत त्यांच्या बुद्धीत परिवर्तन घडवण्याचा पूर्ण शक्तीनं प्रयत्न करून विनाशात खर्ची पडणारी बुद्धी, शक्ती आणि संपदा विकासाच्या दिशेकडे वळवली जाईल. एवढ्यानं सुद्धा आजची परिस्थिती कितीतरी बदलून जाईल. त्यातून अनेक समस्या सुटतील. प्रवृत्ती आणि दिशा बदलली तर माणसाचं कर्तृत्व उच्च स्तरावर पोचतं. जे कल्याणाच्या मार्गावर वाटचाल करतात त्यांच्या मदतीसाठी भगवंताची शक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, यात शंका नाही. बाबासाहेब आमटे यांच्या समान अपंगांचं विश्वविद्यालय, कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन आणि औषधालय उभे करू शकते. हिरालाल शास्त्रींची वनस्थली बालिका विश्वविद्यालय, लक्ष्मीबाईंचं कन्या गुरुकुल उभे केले जाऊ शकते. मानवी बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्यांचे आचार विचार भ्रष्ट, पापी आणि अपराधी स्वरूपाचे बनले आहेत. लोक आज जे कमावतात ते अनिष्ट अनावश्यक कार्यात हातोहात खर्च होतं. डोक्यावर कलंकाचं आणि पापांचं गाठोडं तयार होतं. या वर्गातील लोकांचे विचार बदलता आले, त्यांची रीतीनीती आणि दृष्टिकोन बदलला तर हीच माणसं इतकं महान कार्य सिद्ध करतील की त्यांच्या अनुकरणानं लाखो धन्य होतील आणि काळात बदल होतोय याची खात्री पटेल. सध्या आमची जी सावित्री साधना सुरू आहे तिच्याद्वारे जे अदृश्य महाबली निर्माण केले जात आहेत ते अगणित जनांच्या अंतःकरणात हलकेच प्रवेश करतील आणि त्यांना अनितीचा मार्ग सोडावयास भाग पाडतील. त्या जागी उत्कृष्ट विचार आणि श्रेष्ठ आचारांची रत्न स्थापित करतील. अशा व्यक्ती स्वतः धन्य बनतीलच, पण अनेकांना प्रेरित करून युग परिवर्तन जे आज अशक्यप्राय वाटतंय ते सहज स्थापन करण्याचा मार्ग प्रशस्त करतील. मनीषी रूपातील आमची प्रत्यक्ष भूमिका. मनुष्य आपल्या अंतःशक्तीच्या आधारे प्रसुप्त क्षमतांचं प्रकटीकरण करून उन्नत होतो आणि हे देखील खरं आहे की तपतितिक्षा करून प्रखर केलेलं वातावरण, शिक्षण, सन्निधीयुक्त सत्संग, परामर्श आणि अनुशीलन अनुकरण देखील आपली सशक्त आणि प्रभावी भूमिका बजावत असतं. अनेकदा असं दिसून आलंय की एखाद्या समुदायातील नितांत साधारण श्रेणीची सीमित सामर्थ्य असलेली व्यक्ती प्रचंड प्रवाहाच्या सहाय्यानं अशक्य वाटावा असा पुरुषार्थ करून दाखवते.
प्राचीन काळी मनीषी म्हणवणारे मुनिगण अशीच भूमिका करत असत. ते युगसाधनेत निरत लेखणी आणि वाणीच्या माध्यमानं जनमनातील चिंतन शुद्ध व विशाल करत असत. अशा साधनेमुळे अनेक उच्चस्तरीय व्यक्तित्वाचे धनी निर्माण करीत. त्यांच्यात सुप्त सामर्थ्याचं जागरण करून व त्यांना उचित दिशा निर्देश देऊन समाजात योग्य परिवर्तन करीत. शरीराच्या दृष्टीनं सामान्य दिसणाऱ्या व्यक्ती देखील कुशल, प्रतिभावान आणि श्रेष्ठ चिंतन करणाऱ्या दिसून येत. अध्यात्म क्षेत्रात मुनी आणि ऋषी या दोन श्रेणी व्यक्त झालेल्या आहेत. ऋषी ते म्हणावे जे तपश्चर्येद्वारा बहिरंगी काया आणि अंतरंगी चेतना यांचा सखोल शोध घेऊन अनुसंधान संशोधन करून त्यांचे निष्कर्ष जनमानसाला लाभ मिळावा म्हणून सूत्र स्वरूपात व्यक्त करतात. तसंच मुनी आपल्या चिंतन, मनन आणि स्वाध्यायाद्वारे जनमानसाचा परिष्कार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतात. एक पवित्रतेचं प्रतीक आहे तर दुसरं प्रखरतेचं प्रतीक. या दोघांनाही तपसाधनेत मग्न होऊन सूक्ष्मतम बनावे लागते, जेणेकरून आपलं स्वतःचं स्वरूप ते विराट आणि व्यापक बनवून स्वतःला आत्मबल संपन्न करून ते युगचिंतनाचा प्रवाह पूर्णतः बदलवू शकतील. मुनिगण प्रत्यक्ष साधनांचा उपयोग करण्यास स्वतंत्र असतात, तर ऋषीगण आपल्या सूक्ष्म रूपातच वातावरण आंदोलित करून सुसंस्कार प्रतिस्थापित करतात. लोकव्यवहारात मनीषी शब्दाचा अर्थ त्या महाप्राज्ञ व्यक्तित्वाला अभिप्रेत करतात ज्यांचं मनावर नियंत्रण आहे, ताबा आहे, जे मनाद्वारे संचालित होत नाहीत, परंतु आपल्या विचाराद्वारे मनाला कार्य करण्यास भाग पाडतात. अशांना मनीषी म्हणतात आणि अशा प्रज्ञेला मनीषा म्हटलं जातं. शास्त्रकार म्हणतात, मनीषा अस्ति येषां ते मनीषिण्यः. परंतु त्याचबरोबर असंही म्हणतात, मनीषी नस्तु भवन्ति पावनानी न भवन्ति. अर्थात मनीषी तर अनेक असतात, ते मोठे बुद्धिमान असतात, पण शुद्ध आणि पवित्र अंतःकरण सर्वांचंच नसतं. प्रतिभावंत असणं, बुद्धिमान असणं वेगळं आणि पवित्र व शुद्ध अंतःकरण असणं वेगळं. आजच्या समाजातील संपादक, बुद्धिजीवी, लेखक, संशोधक, वैज्ञानिक हे देश-विदेशात लाखोंच्या संख्येनं आहेत. तथापि त्यांना मनीषी म्हणता येत नाही, कारण त्यांनी तपश्शक्तीद्वारे अंतःकरणाचं पावित्र्य संपादन केलेलं नाही. साहित्याच कमी नाही. जितकी वृत्तपत्र, साप्ताहिकं, मासिकं आणि पुस्तकं नित्य नवी जगभर प्रकाशित होत असतात, ते पर्वतप्राय ढिगारे पाहून मनीषी वाढले आहे, वाचक वर्ग वाढला आहे, असा आभास होतो. तथापि त्यांचा प्रभाव का पडत नाही? एका लेखकाची लेखणी अश्लील भाव भडकवणारं साहित्यच का निर्माण करते? त्या साहित्याचं वाचन करणारा आंबटशोकी वाचक वर्ग का वाढतोय? याचा शोध केला तर त्याच जागी परत यावं लागतं जिथं म्हटलं आहे, पावनानी न भवन्ति. जर उत्कृष्ट चिंतन आणि भाव व्यक्त करणारे साहित्य निर्माण झाले असते आणि प्रयत्नपूर्वक असं नवप्राण संचारक साहित्य गावोगाव, घरोघरी पोचवायचे प्रयत्न आंदोलनाच्या पातळीवर झाले असते, तर आजच्या समाजात सर्वत्र बोकाळलेली विकृती कशाला दिसली असती? दैनंदिन जीवनातील समस्यांचं विश्लेषण आणि निरसन शक्य असेल, तर ते फक्त युगमनीषीच्याच हातून होईल. आम्ही पूर्वीही सांगितलंय की नवयुग येईल, ते विचारशोधनाद्वारेच येईल. क्रांती आता रक्तपातानं किंवा शस्त्रांनी होणार नाही, ती विचारांनी, विचारांची काट करून होईल. समाजाची नवनिर्मिती सद्विचारांच्या प्रतिष्ठापनानेच होईल. आज समाजात जी मलिनता निर्माण झालीये, ती बुद्धिमान वर्गानेच निर्माण केलीये. द्वेष, कलह, वंशवाद, व्यापक संहार यासारखी नृशंस कार्य करणारे प्रमुखतः बुद्धिमानच होते. ते जर सन्मार्गगामी पवित्र अंतःकरणाचे असते, तपस ऊर्जेचा आधार त्यांना लाभला असता, तर त्यांनी सत्यम, शिवम, सुंदरमचा पुरस्कार करणारे मंगलमय साहित्य निर्माण केले असते. विधायक ज्ञानाचा प्रवाह वाढवला असता आणि तसं आंदोलन उभं केलं असतं. निश्ची या तत्वज्ञानाचा सुपरमॅन रूपी अधिनायक आपल्यात साकार करण्याचा हिटलरनं निश्चय केला, तेव्हा प्रथम त्यांनी सारे जर्मन राष्ट्र आपल्या विचार प्रवाहात आणले. अध्यापक आणि वैज्ञानिक वर्ग नाझीवादाचा प्रथम कट्टर समर्थक बनला. त्याच्या माइन कॅम्पच्या निषेधात्मक विचारधारेचा समाजाच्या सर्व वर्गावर प्रभाव पडला. नंतर त्यानं शैक्षणिक अभ्यासक्रम आणि वृत्तपत्र या माध्यमातून समग्र राष्ट्राची मानसिकताच बदलून टाकली. जर्मन लोक श्रेष्ठतम आर्यवंशाचे आहेत असा गर्वोन्माद त्यानं राष्ट्रात जागृत केला. ज्यू वंशाची बेसुमार नृशंस वंश हत्या योजनापूर्वक घडवून आणली. शेवटी स्वतः देखील ध्वंस झाला. ही सुद्धा
मनीषी विचारवंतांच्या भ्रष्ट विचारांची परिणिती होती. पण त्याऐवजी तो पवित्र आणि तापसी स्तराचा मनीषी असता तर जर्मनीसारख्या राष्ट्रात त्यांनी कुठल्या कुठे नेलं असतं. कार्ल मार्क्सनं अतिशय विपन्न आणि हलाखीचं जीवन घालवलं आणि अर्थशास्त्राच्या नव्या स्वरूपाचं प्रतिपादन करून समाजात मोठी क्रांती निर्माण करणारा अर्थशास्त्रीय सिद्धांत जगापुढे मांडला. त्याच्या वैचारिक क्रांतीच्या प्रलयानं जगभर भांडवलशाहीचे किल्ले ढासळत गेले. जगातील 2/3 देशात साम्राज्यवादास मूठमाती मिळाली. दास कॅपिटल या त्याच्या ग्रंथानं नवयुगाचा शुभारंभ केला आणि मानवतेच्या इतिहासात प्रथमच श्रमिक जनतेस अधिकार मिळाला. संपत्तीचं समान वितरण होऊन कोट्यावधी दलित पीडित जनांना सुख समाधानाचं स्वातंत्र्य स्वाभिमानाचं जीवन जगण्याचा हक्क प्राप्त झाला. रुसो या फ्रेंच तत्वज्ञानं लोकशाही प्रणालीचा पाया घातला. वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांच्या शोषण नीतीची प्रतिक्रिया त्याच्या तत्वज्ञानातून प्रकट झाली. मतदानाचा अधिकार, बहुमताच्या आधारे प्रतिनिधित्व हे नवं तत्वज्ञान हे रुसोच्या विचारांच्या व्यापक प्रभावातून साकार झालं. नाहीतर बळी तो कानपिळी हाच जंगल कायदा सर्वत्र राहिला असता. कुणी कुणास विरोध करावयासही धजावला नसता. वंशानुक्रमे राजा बनणारे व सरदार, जहागीरदार, सामंत या बलदंडांचं समाजावर वर्चस्व राहिलं असतं. ही एका प्रकारची मनीषा प्रेरित क्रांतीच म्हटली पाहिजे की पाहता पाहता वसाहतवाद आणि शोषक वर्ग संपून गेला. या संदर्भात आम्ही अनेकदा अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग आणि हॅरिएट स्टो यांचं कार्य व साहित्याच्या काळ्या वर्णाच्या निग्रोंची गुलामगिरी नष्ट करण्यात गौरवपूर्ण वाटा असल्याचं म्हटलं आहे. ही त्यांची युगमनीषी नात्यानं बजावलेली भूमिका होय. विवेक आणि नीती प्रमाणांवर आधारित बुद्धांची विचारक्रांती, गांधी, पटेल, नेहरू यांचं स्वातंत्र्य आंदोलनाचं तुफानी वादळ परोक्षपणे मनीषा शक्तीचेच प्रतीक होय. त्यातून युग परिवर्तनकारी प्रचंड लाट उद्भवली आणि युग बदलण्याची क्रांती सुरू झाली. त्यांनी फार विचार प्रवर्तक साहित्याची निर्मिती केली असंही म्हणता येणार नाही. मग हे प्रचंड कार्य कसं होऊ शकलं? कारण त्यांची भूमिका मनीषी स्तराची होती. त्यांनी स्वतःला तापवलं, विचारात शक्ती निर्माण केली आणि त्यातून वातावरण प्रभावित केलं. आजची परिस्थिती सुद्धा विषम आहे. मानव आजही वैभव आणि विध्वंसामध्ये हेलकावतो आहे. विनाशापासून सोडवायचं असेल तर त्याला आस्था संवेदनाच्या मर्मस्थानापर्यंत पोचावं लागेल. मानवी गौरव उज्ज्वल करणारा, दूरदर्शी विवेक जागवणारा प्रचंड पुरुषार्थ करावा लागेल. या कार्यात साधनं गौण आहेत. श्रेष्ठ आणि उदात्त भावनांच्या अभावी शुष्क बनलेल्या अंतःकरणास तत्वज्ञान व साधना प्रयोगांच्या खत पाण्याची गरज आहे. अध्यात्मशास्त्राचे अधिकारी या वाळवंटात नंदनवन निर्माण करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेऊन समाजात पसरणाऱ्या भ्रांत विचारांचे तण वेळोवेळी उखडून टाकतात. त्यातूनच मानवता नव्या आशा आकांक्षा घेऊन उभी राहते. अध्यात्माची शक्ती विज्ञानाहून मोठी आहे. व्यक्तीच्या आणि समाजाच्या अंतराळात रुजलेल्या विकृतीशी लढून त्यांचा बिमोड करण्याची शक्ती अध्यात्मात आहे. अगणित व्यक्तींमध्ये पावित्र्य आणि प्रखरता यांचा समावेश करण्याची मनीषी जनांनाच आम्ही माध्यम बनवले आहे आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. आम्ही आमच्या भावी जीवनासाठी जो महत्वाचा संकल्प घेतला आहे तो म्हणजे जनमानसास योग्य वळण लावण्यासाठी एक प्रचंड शक्तिशाली विचार प्रवाह उभा करायचा, जो कोणत्याही स्थितीत अनिष्ट प्रवृत्तींना टिकू देणार नाही. आज समाजातील समूह मनात जी दुर्भावना शिरली आहे तिचीच भयावह परिणती अनेक समस्या आणि संकटांच्या रूपात सर्वत्र प्रकट होत आहे. या वातावरणात बदल घडवायचा तर महर्षी व्यास, बुद्ध, गांधी, कार्ल मार्क्स, मार्टिन ल्यूथर किंग, श्री अरविंद, महर्षी रमण अशा ऋषीमुनींची आवश्यकता आहे. ते आपल्या प्रत्यक्ष आणि परोक्ष पुरुषार्थानं विचारक्रांतीचं प्रयोजन पूर्ण करतील. हे कार्य अंतःकरणाच्या प्रचंड तपस्साधनेनं संपन्न होऊ शकेल. याचं प्रत्यक्ष रूप युगमनीषाचं असेल. अशी युगमनीषा जी आपल्या सामर्थ्यानं उत्कृष्ट युगप्रवर्तक साहित्याची रचना करू शकेल. त्याला युगांतरकारी साहित्य म्हणता येईल. आजपासून 47 वर्षांपूर्वी आम्ही अखंड ज्योती मासिकाद्वारे जो संकल्प केला होता आणि तो अनवरत निभावण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. युगऋषींची भूमिका आपल्या परोक्ष रूपानं करीत असताना
त्या विशेष शोध अनुसंधानाची पृष्ठभूमी तयार करण्याची इच्छा होती, जी तथ्य वैज्ञानिक अध्यात्माचं प्रत्यक्ष रूप म्हणून तर्क, तथ्य व प्रमाणांनाच आधार मान्य करणाऱ्या व्यक्ती व समुदायासमोर ठेवता यावीत. आज सुरू असलेले वैज्ञानिक शोध, अनुसंधान यापासून कुठली दिशा घेऊन योग्य मार्गावर होऊ शकले तर आमचे प्रयत्न सफल झाल्याचे मानता येतील. आत्म्याच्या संबंधाचं शोधकार्य कसं करावं? साधना, उपासना यांचा वैज्ञानिक आधार कोणता आहे? मनःशक्तीच्या विकासात साधना कशी सहाय्यक ठरते? ऋषी काळातील आयुर्विज्ञानाचं पुनर्जीवन करून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य स्थायी कसं करता येईल? गायत्री मंत्राची शब्दशक्ती आणि यज्ञाग्नीची ऊर्जा साधकाच्या व्यक्तित्वाला सामर्थ्यशाली आणि पवित्र व शरीराला जीवनशक्ती संपन्न बनवून प्रतिकूलतेबरोबर झुंजण्याचं सामर्थ्य प्राप्तीचं विधान प्राचीन विज्ञानाच्या ज्योतिर्विज्ञानाच्या प्रयोगाद्वारे मनुष्याच्या सामूहिक स्तराचे लाभ कसे प्राप्त करावेत याची पूर्ण माहिती यासारख्या अनेक विषयांचे अथर्ववेदीय ऋषी परंपरेद्वारे अंतर्गत आमच्या शोध प्रयत्नांचं अभिनव रूप आम्ही प्रस्तुत करून ठेवलंय. या कामाचा शुभारंभ करून आम्ही बुद्धिप्रदान समुदायाला एक दिशा दिलीय, आधार दर्शवलाय. इतकंच नव्हे तर परोक्ष रूपात राहून आम्ही त्याला सतत पोषण देत राहू. वैज्ञानिक समुदायाचं चिंतन या दिशेनं होत राहावं आणि आत्मिक अनुसंधानात आपली प्रज्ञाबुद्धी नियोजित करून ते स्वतः धन्य व्हावेत असाच आमचा प्रयास राहील. सर्व मानवजातीला आपल्या मनीषीद्वारे आणि शोध अनुसंधानाच्या निकषाद्वारे लाभान्वित करण्याचा आमचा संकल्प या सूक्ष्मीकरण साधनेमुळे अधिक प्रखर रूपात व्यक्त होत आहे. याची परिणिती येणारा काळच ठरवणार आहे. विनाश नव्हे, सृजन आमची भविष्यवाणी. विविध क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंतांनी आपल्या दृष्टिकोनातून आगामी काळ अतिशय संकटाचा असल्याचं आग्रहानं सांगितलंय. ख्रिश्चन धर्माच्या बायबलमधील 7 टाइम्समध्ये प्रलय काळासारख्या विपत्ती येतील असं म्हटलं आहे. तो काळ हाच आहे. इस्लाम धर्मात 14व्या शतकात महान संकटांचा उल्लेख आला आहे. भविष्य पुराणात याच काळात मोठी संकट ओढवतील असा उल्लेख आढळतो. शीखांच्या गुरुग्रंथ साहेबातही अशी भविष्य आढळतात. संत कवी सूरदासांनी सुद्धा असाच संकेत दिला आहे. इजिप्तच्या पिरॅमिडवरील शिलालेखात असंच वर्णन आढळतं. कित्येक भारतीय भविष्यवेत्यांनी याच काळात जागतिक स्वरूपाच्या भयानक घडामोडी होतील असं भविष्य अध्यात्माच्या व दृश्यगणिताच्या आधारे वर्तवलंय. पाश्चात्य देशात ज्या भविष्यवक्त्यांचा विशेष दबदबा आहे आणि ज्यांची भविष्य 99% खरी ठरली आहेत, त्यात जीन डिकन्स, प्रोफेसर हरार अँडरसन, जॉन बावेरी, किरो, ऑर्थर क्लर्क, नॉस्ट्रोडेमस, मदर शिम्प्टन, आनंदाचार्य यांनी या काळासंबंधी जे भविष्य वर्तवलंय ते भयावह आहे. कोरियात जागतिक पातळीवरील भविष्यवाद्यांची परिषद भरली होती. तशीच टोरॉन्टो, कॅनडातही भरली होती. त्यात परिस्थितीचं पर्यवेक्षण करून अतिशय संकटाचा काळ असल्याचं सर्व भविष्यविज्ञान विशेषज्ञांचं म्हणजे फ्युचरॉलॉजिस्टचं म्हणणं पडलं. ग्रह नक्षत्रांचा पृथ्वीवर पडणारा प्रभाव जाणून त्याच्या आधारे भविष्य सांगणारे म्हणतात की सध्या सूर्यावर सतत डाग दिसतायत आणि लागोपाठ सूर्यग्रहण होत आहे. त्याचा पृथ्वीवासी जनांवर हानीप्रद परिणाम होणार आहे. अलीकडे इसवी सन 1985च्या प्रारंभी उगम पावलेला हॅले नावाचा धूमकेतू विषारी गॅसयुक्त असून पृथ्वीवरील प्राणीमात्रास तो हानीप्रद ठरणार आहे. बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या पाहता आगामी काळात लोकांना अन्न आणि पाण्याचा अभाव तीव्रपणे जाणवेल. मार्गावर चालावयासही जागा राहणार नाही. हे तर सर्वसामान्य बुद्धी असणाऱ्यांनाही जाणवतं. औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या वाढत्या व्यापानं हवा, पाणी यांची कमतरता वाढते आणि विषाक्तता पसरत आहे. खनिज तेल, धातू, कोळसा यांच्या खाणी आगामी 50 वर्षातच संपून जातील. अणु परीक्षणांचा परिणाम म्हणून विकिरण वाढत असून वर्तमान जनसमाज आणि आगामी पिढ्यांना कॅन्सरसारख्या भयानक रोगास बळी पडावे लागेल. जर अणुयुद्ध झाले तर त्यातून माणसंच नव्हे तर प्राणी आणि वनस्पती सृष्टी सुद्धा नाश पावेल. असंतुलित तापमानामुळे ध्रुव प्रदेशांचं बर्फ वितळून समुद्री वादळं होतील. हिमयुगाचं पुनरागमन होऊ शकेल. अशीच अगणित संकटं आगामी काळाच्या नशिबात लिहिली आहेत. या विषयावरील उपलब्ध साहित्याचं अवलोकन करता एकच सूर त्यातून उमटतो, तो म्हणजे भयावह आणि सर्वंकष विध्वंसाचा.
इसवी सन 2000 मध्ये युग परिवर्तन होणार अशी घोषणा आहे. अशा स्थितीवरून अंदाज करता येतो की विकासाआधी विनाश होणं अटळ आहे. कोणत्याही पैलूचा विचार केला तरी प्रत्यक्षदर्शी भावनाशील मनीषी भविष्यद्रष्टे यांना जागतिक संकट अधिकाधिक गडद होताना दिसतायत. पत्रकार आणि राजकीय नेते यांना विशेष चिंता वाटते की मानवजातीच्या इतिहासात एवढं भयावह आणि सर्वभक्षी संकट यापूर्वीच्या कोणत्याही कालखंडात आलं नव्हतं. शांती परिषदा, शिखर परिषदा सतत प्रयत्न करत आहेत की कसाही करून हा विनाश टाळावा. लहान मोठ्या लढाया आणि संघर्ष तर विभिन्न क्षेत्रात सुरूच असतात. शीतयुद्ध ही एखाद्या दिवशी स्फोटक बनू शकेल अशी साधार भीती वाटते. भूतकाळातही देवासूर संग्राम होत असत. तथापि जागतिक पातळीवर मानवजातीच्या सर्वनाशाची अशी संभावना यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती. ऋषिकल्प सूक्ष्म शरीरधारी आत्मे ही संकट चांगल्या प्रकारे पाहत आहे, जाणत आहेत. अशा काळात ते केवळ मूकदर्शक राहू शकत नाहीत. ऋषींचं तप स्वतःच्या स्वर्गमुक्ती सिद्धीसाठी नसतंच. या गोष्टी तर आध्यात्मिक जीवनात प्रवेश करणाऱ्या स्थूल शरीरधारी सामान्य साधकांना देखील प्राप्त होऊ शकतात. या महामानवांना प्राप्त होणाऱ्या विभूती आहेत. ऋषींना तर भगवंताचं कार्य करायचं असतं आणि त्याच कामाला ध्येय समजून ते सतत वाटचाल करत असतात. आम्हावर ज्या ऋषींचा दैवी सत्तेचा वरद हस्त आहे त्यांनी सर्व कार्य आमच्या हातून लोकमांगल्यासाठी करून घेतली आहेत. सुरुवातीची 24 महापुरुष चरणे सुद्धा याच निमित्त करून घेतली की आत्मिक सामर्थ्य इतकं प्राप्त व्हावं की त्या बळावर लोककल्याणाची अति महत्वाची कार्य संपन्न करण्यात अडचण वाटू नये. विश्वावर भरून आलेले संकटांचे मेघ कसे टळतील याचीच त्यांना चिंता आहे. केवळ चिंताच नव्हे, त्यांनी तर प्रत्यक्ष प्रयत्न सुद्धा केले आहेत. या प्रयत्नातीलच एक दुवा म्हणजे पवित्र आणि प्रखर व्यक्तित्व घडवणे होय. अशा आधारावरच आध्यात्मिक सामर्थ्यांचा विकास होतो. उपासनेचा सध्याचा चरण म्हणजे सूक्ष्मीकरणाची सावित्री साधना सुरू आहे. या साधनेचा उद्देश व्यक्तिगत प्रतिष्ठा, ख्याती किंवा विभूती साध्य करणं नाही. या योग साधनेचं एकमेव उद्दिष्ट आहे ते म्हणजे मानवी गौरवाला स्थिर आधार मिळावा. 5 वीरभद्रांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवून ती पूर्ण करताही येईल. हनुमंताच्या खांद्यावर राम लक्ष्मण दोघंही बसले होते. वस्तुतः हे केवळ श्रेय प्रदान करणं होय. याला माध्यमाची निवड करणं म्हणता येईल. एका गांडीव धनुष्याच्या बळावर संपूर्ण महाभारत कसं जिंकता येईल? सामान्य बुद्धीनुसार हे शक्यच नाही. परंतु भगवंताची इच्छा कोणत्या ना कोणत्या प्रकारे पूर्ण होत असतेच. महाबली हिरण्याक्षास वराह भगवंतानं सुळ्यांनी चिरून नष्ट केलं होतं, यात भगवंताचीच इच्छा होती. यावेळी सुद्धा आमची स्वतःची अनुभूती आहे की असुरी शक्तींनी निर्माण केलेली संकट फार काळ टिकू दिली जाणार नाही. परिवर्तन अशा प्रकारे होईल की या महाविनाशाच्या कार्यात संलग्न झालेले लोकच त्याला उलटतील किंवा त्याचा तक्ता पालटणारे नवे लोक निर्माण होतील. विश्वशांतीच्या स्थापनेत भारताची निश्चितच मोठी महत्वाची भूमिका राहणार आहे. जगातील सर्वश्रेष्ठ आणि समर्थ विचारवंतांना एकच भीती वाटते की मानवी सभ्यता संस्कृतीचा सर्वनाश होऊ घातला आहे आणि तो अटळ आहे. परंतु आमचे एकट्याचे म्हणणे आहे की उलट असलेल्या सद्यस्थितीला परत उलट करून सरळ केलं जाईल. आमचं भविष्यकथन मोठ्या गंभीरतेनं समजून घ्यावं. विनाशाचे घनगंभीर मेघ तुफानी प्रवाहानं उडवून लावल्या जातील आणि घन तिमिराच्या अंधकारात तेजस्वी शलाका अंधाराला चिरून प्रकाशानं भरलेलं वातावरण दृष्टीस पडेल. हे सारं ऋषींच्या पराक्रमानं शक्य होईल. यामध्ये काही प्रत्यक्ष तर काही परोक्ष भूमिका असतील. सामान्य जनतेची इच्छाशक्ती देखील कार्य करत असते. जनमताचं दडपण प्रभावी कार्य करत असतं. ज्यांच्या हाती आज जगाच्या जीवन मरणाची उन्नती अवनीतीची सूत्र आहेत त्यांना संघटित आणि जागृत जनमताच्या पुढे नमावंच लागेल. प्रज्ञा आंदोलन हे जनमत जागृत आणि संघटित करण्याचंच कार्य करीत आहे. हे आंदोलन क्रमशः शक्तिशाली होऊन पसरत जाईल आणि त्याचा प्रभाव क्षेत्रातील समर्थ व्यक्तींवर पडेल आणि त्यांचं मन असं बदलेल की आपल्या कुशल चातुर्याला विनाशाकडून मागे वळून ते विकास कार्यात लावतील. प्रतिभा ही एक महान शक्ती आहे. ती जिकडे अग्रेसर होते तिथे चमत्कार करते. सध्य काळात समस्या एकमेकात मिसळल्या आहेत. त्यांचा एकमेकांबरोबर आता घनिष्ठ संबंध झाला आहे.
समस्या पर्यावरणाची असो की युद्ध सामग्री एकत्र जमवण्याची असो, अनीती दुराचाराची असो किंवा दुष्काळ, महामारी, रोग प्रकोपांची असो, केवळ एका समस्येचं निवारण करून दुसऱ्या समस्या सोडून देता येत नाही. सर्व समस्यांचं समाधान एकमुष्ट एकत्रित शोधावं लागेल. मनापासून प्रयत्न केले, प्रखर प्रयास केले, तर असं समाधान निश्चितच हाती लागेल. शक्तींमध्येही फक्त 2च महत्वाच्या आहेत. एक शस्त्रबल धनशक्ती आणि दुसरी संघटन बल बुद्धिशक्ती. त्यांच्या बळावरच जगाचं कल्याण आणि अकल्याण होऊ शकतं. बुद्धिबळातच संघटन कौशल्याचाही अंतर्भाव होऊ शकतो. गत अनेक शतकांपासून धनबल आणि शस्त्रबळाच्या जोरावर रक्तपिपासूंनी मानवतेचं शोषण केलं आहे. मानवी सभ्यता आणि संस्कृतीच्या सर्व मर्यादा धुळीस मिळवल्या आहेत. हीच असुरी दानवी शक्ती होय. यापुढील काळात दैवी शक्तीस पुढे यावयाचे आहे. बुद्धिबल आणि संघटना बलाचा चमत्कार घडवायचा आहे. योग्य दिशेनं कार्य केलं तर दैवी शक्ती कोणता चमत्कार घडवू शकते हे दाखवून द्यायचे आहे. जगात न्यायाची प्रतिष्ठा वाढावी, नैतिक मूल्यांचा सर्वांनी स्वीकार करावा, सर्वांनी प्रेमानं मिळून मिसळून राहावं, गुण्या गोविंदानं नांदावं, ही सहजीवनाची भावना मनःपूर्वक स्वीकारली तर सर्वांना काय करावं याचा उपाय सुचेल. योजना तयार होतील, प्रयत्न सुरू होतील आणि शेवटी ध्येयप्राप्तीचा सुवर्णक्षण अवश्य येईल. 2 सिद्धांत आहेत. आत्मवत सर्वभूतेषु व वसुधैव कुटुंबकम. हे मनापासून स्वीकारलं तर या काळात आम्ही कोणत्या अनिष्ट रूढींना स्वीकारलं आहे हे लक्षात येईल आणि त्यांचा त्याग करण्यासाठी आम्ही कोणतं साहस केलं पाहिजे, कशा प्रकारचा संघर्ष करावा याचे उपाय सुचतील. मनुष्याचं सामर्थ्य अपार आहे. त्यानं कार्य करण्याचा एकदा दृढ निश्चय केला आणि तसं करण्यास सुरुवात केली तर असं कुठलंही कार्य नाही जे पूर्ण करता येणार नाही. आगामी काळात एक विश्व, एक भाषा, एक धर्म आणि एक संस्कृतीचं नवीन प्रावधान होणार आहे. जाती, धर्म, वर्ण, लिंग आणि धन यांच्या आधारे जगातील विषमतेचा अंत जवळ आला आहे. यासाठी जे आवश्यक आहे ते विचारवंतांना सुचत जाईल आणि पुरुषार्थपूर्वक पूर्ण केलं जाईल. असा काळ अगदी निकट आहे. त्याच्या आगमनाची आम्हा सर्वांनाच उत्सुकतेनं प्रतीक्षा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.